तांदळाची खीर ही कशी असली पाहिजे? तर ना ही अशी असायला हवी, जी जास्त पातळही नाही आणि किंवा ती जास्त घट्टही नाही. तुम्ही बघू शकता आपल्या तांदळाच्या खिरीला रंगही किती मस्त आला आहे आणि दाटसरपणाही किती सुरेख आलेला आहे आणि गोडवासुद्धा अगदी बेताने उतरलेला आहे. खीर करताना ना खूप जण असे म्हणतात, की दूध आणि तांदूळ आमचा व्यवस्थितरित्या एकजीव होत नाही किंवा ती खूप जास्त पातळ होते किंवा ती जास्त घट्ट होते आणि गुळाचं प्रमाणही आमच्याकडून कुठे ना कुठेतरी कमी जास्त होतं. तर आज आपण आपल्या किचनमध्ये ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि आपण जशी रेसिपी केली आहे त्यानुसार जर तुम्ही रेसिपी केलीत ना तर तुमची तांदळाची खीर अगदी परफेक्ट बनेल. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आता लागणारं साहित्य बघूयात. इथे मी 4 चमचे तांदूळ भिजत ठेवले होते. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 15-20 मिनटं किंवा जास्तीत जास्त तासभर तुम्ही तांदूळ भिजत ठेवू शकता. आता मी ह्या चमच्याच्या मापाने मी 4 चमचे प्रमाण घेतलेलं आहे आणि त्यानंतर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी पिस्त्याचे काप, काजू बदामाचे काप, थोडे चारोळे घेतलेत, 1 चमचा वेलची पूड घेतली आहे, रंगासाठी आपले केशरच्या काड्या आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि इथे मी दूध घेतलं आहे ना ते आपल्या म्हशीचं दूध घेतलेलं आहे, जे मी आधीच उकळून थंड करून ठेवलेलं होतं. 4 चमचे तांदळासाठी अर्धा लिटर दूध पुरेसं आहे. तुम्हाला 5 ते 6 जणांसाठी जर ही खीर तयार करायची असेल ना तर हे प्रमाण अगदी योग्य आहे. 4 चमचे तांदळासाठी ना इथे खोबऱ्याचे 2 तुकडे पुरेसे आहेत. इथे मी ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे मीडियम आकाराचे 2 तुकडे घेतलेले आहेत आणि तांदळाच्या खिरीमध्ये ना नेहमीच जेव्हा खोबऱ्याचा वापर केला जातो ना तेव्हा त्याची चव खिरीची दुप्पट वाटते. आता आपल्याला खीर करण्याआधी ना कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घ्यायचा आहे आणि जो आपण भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो आपल्याला चांगला ह्याला परतून घ्यायचा आहे. जास्त वेळ परतायचा नाही आहे, मिनिटभरच परतून घ्यायचा आहे. आता त्यामागे काय कारण आहे? जर आपण हाच तांदूळ लगेच दुधामध्ये शिजायला घातला ना तर त्याला थोडीशी ना चव इतकीशी परफेक्ट येत नाही. त्याच्यामागचं कारण हे की तांदळांमध्ये सुद्धा एक थोडासा उग्रसा असा चव असतो. तर नेहमीच कधीही तांदळाची खीर करताना तांदूळ हलका का होईना पण तुपात थोडा भाजून घ्यावा, म्हणजे त्याच्यामधला जो उग्र वास किंवा जो एक कच्चेपणाचा वास असतो ना तो निघून जातो. आणि हे तांदूळ आपल्याला आता मिनिटभरच परतून घ्यायचे आहेत. त्याचा रंग बदलून द्यायचा नाही आहे, पण आपण तांदूळ भाजताना एकदम कमी गॅसवरच आपल्याला हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे. तर आता आपला तांदूळ चांगला भाजून झालेला आहे. आता पुढच्या तयारीला लागूयात. आता तांदूळ आपण थंड करायला ठेवूयात. एकदम हलकासा थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण दूध गरम करायला ठेवूयात. आणि आता एका कढईमध्ये किंवा टोपामध्ये तुम्हाला आता हे दूध ना गरम करून घ्यायचं आहे. कारण मी आता आधीच दूध गरम करून थंड करून घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आता काय मला हे जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे. आता ह्याला हलकीशी उकळी आणून दिली की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचा आहे. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये जी घट्टसर साई आहे ना त्याच्यामुळे आपल्या खिरीला ना असा तुपटसा वास आणि चांगला मलईदार अशी टेस्ट येते. त्याच्यामुळे कधीही असा म्हशीच्या दुधाचा वापर केलात ना तर खिरीची चव ना खूप छान लागते. दूध उकळूसपर्यंत आपण इथे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आणि तांदूळच आपल्याला बारीक करत असताना त्यामध्येच आपल्याला खोबरंही बारीक करून घ्यायचं आहे. आणि मिक्सर करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला हे थोडंसं ना दरदरच ठेवायचं आहे. आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे. आता जे चांगलं मिक्सरमध्ये आपण जे बारीक करून तांदूळ आणि खोबरं घेतलेलं आहे ते आता ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. तांदूळ आपण भिजत ठेवल्या कारणामुळे त्याला शिजायला जास्तसा वेळ लागत नाही, पण जर तांदूळ भिजत ठेवलेला नसेल ना तर त्याला 10 ते 12 मिनटं लागतात. पण जर तांदूळ भिजत ठेवलेला असेल ना तर तो 6 ते 7 मिनटामध्ये आपला तयार होतो. तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. आपला तांदूळ चांगला शिजलेला आहे आणि आपली खीरसुद्धा तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आणि ह्यामध्ये साखरेचा वापर आहे तो सर्वात शेवटी करायचा आहे. आता तुम्हाला वाटेल की सुरुवातीला जेव्हा आपण तांदूळ खोबरं ॲड केलं तेव्हा जर आपण साखर का नाही ॲड केली, जर तेव्हाच आपण साखर ॲड केली असती ना तर आपली खीर ना चिकट झाली असती. तर त्यामुळे साखरेचा वापर नेहमी शेवटी करावा. आता ह्यामध्ये मी पिस्त्याचे काप, काजू बदामाचे काप, थोडे चारोळे, 1 चमचा वेलची पूड, आता ह्या सर्व गोष्टींना एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये साखर ॲड करायची आहे. आता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण 4 चमचेसाठी ना
पाऊण साखर किंवा पाऊण वाटी साखर अगदी परफेक्ट आहे. मग आता ह्या साखरेला विरघळायला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं लागतात. आणि जेव्हा आपली साखर चांगली विरघळून झाली, त्यानंतर हलकंसं त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे. आता गोड पदार्थ आहे म्हटल्यावर मीठ हे आलंच. तर चला आपली तयार आहे तांदळाची खीर. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.